तुमचं इन्कम वाढलेलं आहे बट वेल्थ वाढत नाहीये, असं का होतं मित्रांनो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. ह्या जगात दोन प्रकारची मेंटॅलिटी असते, एक स्पेंड मेंटॅलिटी असते आणि दुसरी म्हणजे बिल्ड मेंटॅलिटी असते. ज्या वेळेत स्पेंड मेंटॅलिटीच्या हातात पैसे येतात तेव्हा तो विचार करतो की मी जास्तीत जास्त याचा स्पेंड कसा करू शकतो, मोठं घर घेऊ शकतो, मोठी गाडी घेऊ शकतो, वॅकेशनला जाऊ शकतो, नवीन वॉच घेऊ शकतो, आयदर दुसऱ्या कुठल्या गोष्टी करू शकतो. बट जेव्हा बिल्ड माइंडसेटच्या हातात पैसे येतात किंवा बिल्ड मेंटॅलिटीच्या हातात पैसे येतात तेव्हा तो विचार करतो की हा पैसा माझ्यासाठी कसा काम करेल. आयदर मी बिझनेस स्टार्ट करू शकतो, नवीन स्किल शिकू शकतो किंवा नवीन काहीतरी ह्या पैशाला डबल कसा करता येईल किंवा हा माझ्यासाठी कसा काम करेल, हे त्याचा माइंडसेट असतो. जेव्हा स्पेंड माइंडसेटच्या हातात पैसे येतात तेव्हा त्याला वाटते की आता इथं रोड संपलेला आहे आणि तिथून तो पुढे खर्च करायला सुरुवात करतो. बट जेव्हा बिल्ड माइंडसेटच्या हातात पैसे येतात तेव्हा त्याला असं वाटतं की आता माझी जर्नी कुठे खरी स्टार्ट झालेली आहे, याला मी कुठे चांगल्या पद्धतीने गुंतवू शकतो. स्पेंड माइंडसेट एकच विचार करतो की जास्त जास्त मी याला फास्ट कसा खर्च करू शकतो आणि बिल्ड माइंडसेट हा विचार करतो की हा मला जास्त जास्त लॉंग टर्म कसा घेऊन जाऊ शकतो. बिल्ड माइंडसेट आणि स्पेंड माइंडसेटमध्ये खूप छोटासा डिफरंट आहे दोघांचा विचार करण्यात मित्रांनो. आणि त्या छोट्याशा डिफरन्समुळे एकाला तो रिच फक्त दिसायला लावतो आणि दुसऱ्या बिल्ड माइंडसेटच्या माणसाला वेल्दी बनवतो लॉंग टर्मसाठी. मित्रांनो, आज आपण एक निर्णय घेऊया की जो आपल्याकडे आलेला पैसा आहे तो आपण आजसाठी खर्च करणार की फ्युचरसाठी, आपलं फ्युचर बिल्ड करण्यासाठी त्याचा यूज करणार. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आपण कुठल्या माइंडसेटचे आहोत, बिल्ड की स्पेंड. धन्यवाद.